काय झालं कद्दू कुमारी? तसं तर फटाके पाहून तुला नेहमी घाम फुटतो आणि इथे तर तू आगीशी खेळतेस. आता भीती नाही वाटली तुला? हे जाळून स्वतःच्या भीतीलाच तर नष्ट करतेय. जे होतं ते सर्व जाळून टाकलं, म्हणजे पुढे जाऊन हे कुणालाच त्रास देणार नाही. कुत्रा जोपर्यंत वफादारी दाखवतो, मालक तोपर्यंतच त्याला हाडं टाकत असतो. या पुढे जर माझा मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला तर घरच्यांना सांगून ठेव, तेराव्याची सगळी तयारी करून ठेवतील ते. रोशनी काही अपेक्षा नसताना सुद्धा उमेद तर जोडली गेली आहे. आता तिला तोडण्याचा जरी प्रयत्न केला तरी नाही तुटणार. आजपासून मी कधीच तुमच्या आजूबाजूला फिरकणार नाही. मला अज्जूची खूप चिंता वाटते. तो त्याच्या रूम मध्ये पण नाहीये. अरे त्याच्यात वेगळं काय सांगतोयस? गेला असेल दार्जिनच्या कामासाठी. कधी तो सांगून जातो का की कुठे चाललाय ते? अगं आई, तुला नीट समजत नाहीये. काल आम्ही जिकडे गेलो होतो ना, तिकडे खूप मोठा तमाशा झाला. कुठे गेला होतात? आई, ते सगळं सोड. आई, एक वेळ अगं एकदा फोन तरी कर त्याला. विचार तरी त्याला कुठे आहे तो. अरे पोरा, हा दीदा. कुठे चाललास? प्रसाद तरी घेऊन जा. रोशनी, त्याला प्रसाद दे. इट्स ओके दीदा, मी नीलम आंटीकडून थोडा घेतो. हो का नाही? ट्विंकल, एजीला प्रसाद दे जा. अरे दारजी, नमस्कार. सौभाग्यवती भवा. काय झालं? आज तुम्ही सकाळी सकाळी कुठे निघालात? त्याचं काय सुनबाई, थोडं काम आहे. तर कोणाला तरी सांगायचं होतं ना? नील उठला का? मी सांगितलं ना, जा इथून. चल जा, नाहीतर पाय तोडीन तुझे. आणि ऐक, हा चहा परत घेऊन जा इथून. नमस्कार दारजी. नमस्कार. नमस्कार मालकीन. काही काम हा. होतं का? काही नाही. हा चहा तू मला दे, तू जा. हो. मी त्याला उठवते. माझ्या हाकेने लगेच उठेल तो. सुनबाई, राहू दे तू. मी उठवतो त्याला. मला त्याच्याशी जरुरी काम पण आहे. तुला तुझ्या मुलाची जराही काळजी नाहीये का? इकडे इकडे. अरे भाऊ, बघा ना, हा सकाळपासून माझं डोकं खातोय. याला विचारा की याला नेमकं म्हणायचंय काय. मला तर काहीच समजत नाहीये. बैजू, काय झालं रे? काल ना अज्जूकडून खूप मोठी चूक झाली आहे आणि दारजी सुद्धा खूप नाराज आहेत त्याच्यावर. काय झालं दारजी? आज तुम्ही इथे? आज मी तुझ्याशी काही महत्वाचं बोलायला आलो. तुला हे माहीतच असेल, दसऱ्याच्या दिवशी तू त्या पूजेची जबाबदारी उचलून सर्वांसमोर माझी छाती 56 इंचाची केली.
दारजी तुम्ही चिंता नका करू. मी उद्यापासून नक्की लवकर उठेन. अम्मा शपथ. अरे नाही गोष्ट तशी नाहीये. गोष्ट जरा गंभीर आहे. दारजी तुम्ही अजूनही अज्जूमुळे अस्वस्थ आहात ना? मी तर त्याला कालच दाखवणार होतो पण तुम्हीच मला थांबवलं होतं. आता तर अरे मी नाही पोरा, गोष्ट अज्जूची किंवा जितूची नाहीये. त्यांचं सोडून दे. पण दारजी असं कसं सोडून देऊ मी? त्याने तर तुमची आबरू घालवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. हे बघ पोरा, चौधरी खानदानाची इज्जत पिढ्यांपासून चालत आली आहे. ती इतक्या सहजपणे नाही जाणार. या शहरात ही इज्जत आणि रुबाब कायम ठेवण्यासाठी काही कठोर निर्णयही कधी कधी घ्यावे लागतात. पण दारजी अज्जू चुकीचा वागला. हे बघ पोरा, मी जे काय सांगतोय ते तुझ्या डोक्यात पक्क कायम ठेव. हे चूक बरोबर काहीच नसतं. चूक बरोबर फक्त नजरेचा खेळ आहे. आणि ज्याचं डोकं भारी चालतं तोच पुढे जातो. म्हणजे मला माझे विचार सर्वात उच्च ठेवावे लागतील तर? बिलकुल. धंद्यामध्ये लोक वेगवेगळ्या गोष्टी बोलत असतात, पण तुझ्यावर त्याचा काही फरक नाही पडला पाहिजे. हे बघ पोरा, सत्तेच्या वाट्याने जाणं खूप जटिल असतं. आमच्या नंतर सुद्धा चौधरी खानदानाचा झेंडा फडकला पाहिजे. त्यासाठी तयारी करावी लागेल. या कर्नालमध्ये माझी जागा तू घेऊ शकशील, त्यासाठी मी तुला तयार करेन. आणि हा शब्द तुझा दारजी नाही तर चौधरी खानदानाचा प्रमुख म्हणून मी देतोय. तर मग दारजी मीही तुम्हाला खात्री देतो की ज्या विश्वासाने तुम्ही मला लायक समजताय ना, मीही तुमच्या विश्वासाला कधी तडा नाही जाऊ देणार. आणि दारजी हे वचन फक्त तुमच्या नातवाचं नाही तर चौधरी घराण्याच्या वारसाचं आहे. शाबास, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. तुझं शिक्षण आजपासूनच सुरू होईल. आज तुला जिल्हा परिषदेला जायचंय. जिल्हा परिषदेमध्ये एका जमिनीचा लिलाव आहे. ती जमीन मला कोणत्याही किमतीवर पाहिजे. कळलं? कोणत्याही किमतीवर. त्या जमिनीवर अनाथ लोकांसाठी आश्रम बनेल. मग या कर्नालमध्ये कोणीही अनाथ बेघर नाही राहणार. ठीक आहे दारजी, हे काम तर होऊन जाईल. फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे. हे घे, हे ठेव तुझ्याकडे. हे काय दारजी, इतके पैसे? पण का? आता तू लीडर आहेस आणि लीडरला कुठल्याही गोष्टीची गरज केव्हाही भासू शकते. काही सांगू शकत नाही. म्हणून हे ठेवणं गरजेचं आहे. जा. हे असं कसं होऊ शकतं? दारजी आणि अज्जूवर नाराज? हे दारजींचा आधार आहे अज्जू. त्यांची काठी आहे तो. दिवस असो, रात्र असो, ऊन असो, सावली असो, माझा पोरगा त्यांच्याच कामात गुंतलेला असतो. आणि तू सांगतो ते त्याच्यावर नाराज आहेत? ते त्याच्या नाराज होऊ शकत नाहीत. आई, ते मला काही माहित नाही. मला फक्त इतकंच माहितीये की काल दारजी त्याच्यावर खूप नाराज झाले होते आणि त्याची चांगली धुलाई झाली आहे. मारलं त्याला? अरे पण हे सगळं झालं कधी? मला तर आवाजही आला नाही कुठून. मामा, ते काल रात्री झालं जेव्हा तुम्ही सगळे झोपला होतात आणि हे सगळं घराच्या बाहेर झालं. त्यामुळे तुम्हाला काहीच माहित नाही. फक्त मीच जागा होतो अज्जू सोबत. हे सर्व तुझ्या समोर झालं? हो दिदा. नक्की काय झालं सगळ्यांसोबत? अरे भाऊ, तू ठीक तर आहेस ना? अज्जू बाळा, ओय, काय करतेस आई? ठीक आहे मी. अरे अरे काय झालं? कुठे लागलं तुला? दाखव ना, दाखव ना मला. हं? हाय हाय, मेले मी. अगाई, बघ ना माझ्या पोराला किती लागले. हो शांत राहा. एकदाच मरू देतो म्हातारा. रोशनी, जा लेप घेऊन ये. ओ गॉड, ही माणसं तर डेली सोप पेक्षाही मोठी नाटके. ट्विंकल, तुला तुझी मेडिसिन्स घ्यायची आहेत ना, आणि बँडेज पण चेंज करायचे ना. जा आज जा तू. पण मम्मा, अज्जू भैयाला खूप जास्त लागलंय. त्याची सेवा करण्यासाठी तू इथे नाही आलीस. त्यासाठी रोशनी आहेच. कमीत मी. अगाई, बघ ना ग. अगं आई, तू हे आधी कानात ओरडणं बंद कर. काही झालं नाहीये, कुठे लागलं नाहीये मला. ठीक आहे मी. हो, सगळं ठीक आहे. मामा, याला विचारा मग नीलला का घाबरत होता आणि त्याने इतकी धुलाई का केली तुझी? अरे बैला, तू भरकटलास की काय? काही काय बडबड करतोयस? नीलने कधी मारलं मला? पण अज्जू भैया, काल रात्री नील तर आला होता. नीलने पण मारलं माझ्या पोराला. हं? हे बघ, माझं डोकं फिरवू नकोस तू.
एकदा सांगितलं की सगळं ठीक आहे तरी डोक्यात घुसत नाही का तुझ्या? आणि जे काही झालंय ते माझ्या दार्जी आणि नीलच्या मध्ये झालंय, समजलीस? आणि आमच्या भानगडीत कोणी नाक खुपसायची गरज नाहीये. आणि मी दार्जींकडूनच आलोय, सगळं काही ठीक आहे. अरे पण मला एक गोष्ट अजूनही कळत नाहीये की शेवटी झालं काय नक्की. हो मामा, आता हात जोडू का तुम्हाला? हात जोडू? उगाच काही कारण नसताना विषय वाढवताय तुम्ही. सगळे शांत राहा आणि मलाही शांत राहू द्या या घरात. आता तू मान खाली घालून का उभी आहेस? लेप सांडलाय तर दुसरा नाही आणणार का? जा घेऊन ये दुसरा. अम्मा, काय झालं पोरा? ना नाकावर राग ना कपाळावर आठ्या. आज तू इतका आनंदी का दिसतोयस? ते सर्व सोड अम्मा. अम्मा, आपल्या घरात जेव्हा कोणी मोठं काम करायला जातो तेव्हा त्याला दही साखर खायला देतात ना. हं? तर मग बस तू पटापट माझ्यासाठी दही साखर तयार कर. का? हो अम्मा, तुला समजलं नाही का? अम्मा, आज सकाळी सकाळी दारजी माझ्या रूम मध्ये आले होते. माहितीये मला, स्वतःच तुला उठवायला आले होते. अगं नाही अम्मा, ते उठवायला नव्हते आले. फार मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवून गेलेत. अम्मा, आज ना जिल्हा परिषदेमध्ये एका मोठ्या जमिनीचा लिलाव होणार आहे आणि दार्जीने ती जमीन जिंकण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. त्यांची इच्छा आहे की काही हो ती जमीन मला जिंकायची आहे. मग त्यासाठी मला काही करायला लागू. अम्मा, पहिल्यांदाच दार्जींनी माझ्यावर एक काम सोपवलंय, तीही इतकी मोठी जबाबदारी. दार्जींना ना माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि मला ना त्याच्या सर्व अपेक्षांवर खरं उतरायचंय. अम्मा, मला ना अगदी दार्जींसारखंच बनायचंय. म्हणजे मी कुठे उभा असेल तर लोक मला बघून बोलतील, इथे पहा दार्जींची सावली उभी आहे. आणि तू काळजी नको करूस. दार्जींनी मला स्वतः सांगितलंय की आजपासून ते मला सगळ्या कारभारातील कार्यपद्धती आणि डावपेच शिकवणार आहेत. ही खरंच चांगली गोष्ट आहे पोरा. ते खरंच नशीबवान असतात ज्यांना वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळत असतो. आणि मी खरंच खूप खुश आहे की तुला दार्जींच्या अपेक्षांवर खरं उतरायचं आहे. पण एका गोष्टीवर लक्ष ठेव की या व्यापाराच्या धावपळीमध्ये ना तू यांच्या चुकीच्या मार्गांवर स्वतःला हरवून घेऊ नकोस. तू जे काही करशील ते सच्चेपणाने आणि सत्यानेच कर. आणि हो, दार्जींच्या मार्गदर्शनाबरोबर तुझी स्वतःची बुद्धीही वापरायला शिक. तेव्हाच तू यशस्वी होऊ शकशील. समजलास? हो अम्मा, मी माझी बुद्धी नीटच वापरेन. पण मला एक गोष्ट नाही समजली. तू आजपर्यंत नेहमी सांगत आली आहेस की मी दार्जींचं सर्व काही ऐकू, काहीही प्रश्न न विचारता त्यांच्या सर्व गोष्टी मान्य करू. तुला तर हेच हवं होतं ना की मी दार्जींसारखं बनावं. अच्छा अम्मा, तू हा तर विचार नाही केलास ना की मी यांच्यासारखं बनावं? नाही अम्मा, नाही मी यांच्यासारखं होणार आणि नाही मला व्हायचंय. कारण जबाबदारीतून पळ काढून पळायची माझी सवय नाहीये आणि नाही हे माझ्या चौधरी रक्तात आहे. नील, तू चुकीचा विचार करतोयस बाळा. ते नाही अम्मा, बस. मला कोणता वाद नकोय. मी तुला संध्याकाळी भेटतो. नील, नील, ए पोरी, नील नाही नील भाऊ बोलायचं, समजलीस? नील भाईजी नाही, छोटे साहेब. नमस्कार मालकीण. अम्मा, ही पोरगी कोण आहे? ही गंगीच्या जागी आली आहे, माझ्या सोबतच राहील. तू चल चल आत. आता हे पण माझं काम आहे का? पकडे आणि जात. येतो अरे अम्मा. थांब तर, मी तुझ्यासाठी दही साखर घेऊन येते, तू थांब. एजे, हे बघ, हे नारळ आहेत ना, याचे तुकडे करायचे ट्विंकल साठी. ठीक आहे, शुअर. आउच.
अगं मी करीन. रोशनी कुठेस? हो काकी. रोशनी सर्व नारळ सोडून लगेच त्यांचे तुकडे कर. हं. अगं नीलम, काय करणार आहेस एवढ्या नारळांचं? बाजारात जाऊन विकायचेत का? ऍक्च्युली आई, माझी मॉम सांगत असते की नारळांना चांगलं मिक्स केल्याने आय मीन यांना चांगलं वाटून याच्यातून जे दूध निघतं ना ते स्किनला लावल्यानंतर स्किन उजळते. म्हणूनच आजपासून ट्विंकल कोकोनट मिल्कने आंघोळ करणार आणि मग तुम्ही पाहालच की ट्विंकलची स्किन किती ग्लो करेल ती. अगं चांगली देखणी मुलगी आहे तुझी. इतका लेप चापडून लावून नाही म्हणजे मेनका शूर्पणखा न हो. रोशनी नारळ सोलशील? ए पुरी, तू ठेवते. बैजूला बोलाव, तो करेल ते. नाही दीदा, मी करेन. अगं रोशनी तू ठेव ना, मी बैजू भैयाला बोलवून आणते. ओके. एजे, बोला आंटी. मला एक मदत करशील? हे बघ, हे नारळ आहेत ना, त्यांचे तुकडे करायचे ट्विंकल साठी. प्लीज करून दे ना. ठीक आहे आंटी, शुअर. काकी मी करून टाकते. इट्स ओके आंटी, मी करतो. रोशनी त्याला करू दे. वाव, मला माहितीच होतं तू नक्कीच करशील हे. आफ्टर ऑल यू आर द स्ट्रॉंगेस्ट मॅन. प्लीज भैया करून द्या ना, तुम्हाला फक्त 10 मिनिटं लागतील. ट्विंकल काय हट्ट करतेस? माझा मूड खराब आहे समजलं. आणि आकर्ष करतोय ना, मला उगाच झोपेतून उठवलंस तू. आता तू नाही करणार तर कोणी ना कोणीतरी करणारच ना. आउच. जिल्हा परिषदेमध्ये आज जमिनीचा लिलाव होणार आहे. हो दारजी, मला चांगल्या प्रकारे लक्षात आहे. आणि माझी इच्छा आहे की तू नीलच्या पाठोपाठ त्याची सावली बनून त्याच्या सोबत राहायचं. पण ही तर तुमची मोठी डील आहे ना, तर मग ही डील नील एकटा कसा? काय झालं पोरी, लागलं तर नाही? नाही दीदा, मी ठीक आहे.
आकाश हं? तू इथे काय करतोयस? तू तर म्हणत होतास की तुला एका इम्पॉर्टंट कामासाठी जायचंय. बस निघतोय. अज्जू, ए पोरा, कुठे चाललास? आराम कर जरा. बघ हालत काय झालंय तुझी ते. आजी मी अगदी ठीक आहे. एक काम आहे. बोला दारजी. तो शुद्धीवर आलास का की परत माझ्या माणसांना पाठवू? नाही काय ते बोला ना. हे बघ, जेव्हा तू असा शहाण्यासारखा वागतोस तेव्हा किती चांगला वाटतोस. अच्छा, आता माझं नीट ऐक. माझं तुझ्याकडे एक काम आहे. तुला तर माहीतच असेल की जिल्हा परिषदेमध्ये आज एका जमिनीचा लिलाव होणार आहे. हो दारजी, मला चांगल्या प्रकारे लक्षात आहे. फार सुंदर. आता कामाचं ऐक. नील पण या लिलावासाठी जाणार आहे आणि माझी इच्छा आहे की तू नीलच्या पाठोपाठ त्याची सावली बनून त्याच्या सोबत राहायचं. आणि एक लक्षात ठेव, प्रत्येक काम शिस्तीत झालं पाहिजे. आणि एक महत्वाचं, नीलला या गोष्टीची जराही भनक पडली नाही पाहिजे. पण ही तर तुमची मोठी डील आहे ना, तर मग ही डील नील एकटा कसं काय? तुला हा विचार करायची काय गरज नाहीये. तू विसरतोयस की नील माझा नातू आहे. भलेही तो कानाचा कच्चा असेल, पण रक्त तर आमचं आहे. आणि तुला हे तर चांगलं कळलंच असेल की मला हरणं पसंत नाहीये. हो दारजी. हा म्हातारा स्वतःला समजतो तरी काय? बैजू, बैजू इकडे ये जरा. हा भाऊ, काही पाहिजे होतं? नाही नाही, आज मला काही नकोय. उलट मला तुला काहीतरी द्यायचंय. हा? तुला पटवायचंय ना उंच गोड पोरगी. हो भाऊ. आज डीएमच्या ऑफिस मध्ये या नाचणाऱ्यांना बोलावलंय, म्हणजे रेवाला आणि आकर्षला. आणि हे शहरात नवीन आहेत. हा. आणि यांना रस्ता माहित नाही, तर कोणीतरी पाहिजे ना यांना रस्ता दाखवणारा. आणि तुझ्यापेक्षा चांगला कोणी होऊ शकत नाही. हो भाऊ. आणि खरं सांगू का, अशा मुलींना ना अशी मुलं आवडतात जी त्यांना त्यांच्या अडचणीच्या वेळी मदत करतात. खरंच? हा, भाऊ तुम्हाला उल्लू तर नाही बनवतेस? जसं मी बोलतोय ना, अगदी तसंच करत जा. ठीक आहे भाऊ, ठीक अरे हा हा, बस बस, चल निघ आता. बुद्धिबळाचा डाव तुम्ही मोठ्या हुशारीने लावलात तारजी, पण तुम्ही हे विसरला की या खेळात तुमच्या शत्रूची चालही तुमच्या वजीराला मारू शकते. हो डीएम साहेब, ती मुंबईची नाचणारी कंपनी किती दिवसांपासून कर्नाल शहरात ठाण मांडून बसली आहे. आणि आता तर त्यांचा नाच गाण्याचा कार्यक्रम पण संपला. तर मग त्या लोकांना कर्नाल मधून जायची परवानगी द्या, नाहीतर तुमच्या बदलीची ना ऑर्डर घेऊन मी स्वतः तिथे येईन. भाईजी, तुम्ही चिंता नका करू. मी आजच त्यांची हजेरी लावतो. आज त्या टेंडरसाठी चाललाय ना नील, तिथे इतके खतरनाक लोक आहेत की तिथे कोणाला मारण्यापूर्वी कसला विचारच करत नाही.